नमस्कार. 12वीची बोर्ड परीक्षा. करिअरसाठी खूप महत्वाचा टप्पा नाही का? गंमत म्हणजे सगळ्यांकडे दिवसाचे 24 तास सारखेच असतात, पण तरीही काही जण इतरांपेक्षा खूप पुढे निघून जातात. कसं? तर योग्य वेळ व्यवस्थापनामुळे. आज आपण शालेय मानसशास्त्रज्ञ अजित पाटील यांच्या सल्ल्याच्या आधारे हेच बघणार आहोत की या वेळेचा हुशारीने वापर करून परीक्षेच्या तयारीला एका वेगळ्याच लेवलवर कसं न्यायचं. हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो, नाही का? सर, मी दिवसभर अभ्यास करतोय, तरी माझा पोर्शन का पूर्ण होत नाही? दिवसभर पुस्तकं समोर आहेत, तासनतास एका जागी बसून झालंय, पण हवं तसं काहीच पुढे सरकत नाहीये. नेमकं असं का होतं? चला तर याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया. आणि याचं उत्तर आहे हार्डवर्क नाही, तर स्मार्ट वर्क. म्हणजे नुसते कष्ट करून उपयोग नाही, तर ते हुशारीने करायला हवेत. बोर्ड परीक्षेसाठी आपण किती तास अभ्यास करतोय ना, यापेक्षा त्या तासांमध्ये किती दर्जेदार अभ्यास होतोय हे जास्त महत्वाचं आहे. तर मग हे स्मार्ट वर्क नक्की आहे तरी काय, तेच बघूया. आता टाईम मॅनेजमेंट म्हटलं की बऱ्याच जणांना वाटतं की ते फक्त एक वेळापत्रक आहे. सकाळी कधी उठायचं, रात्री कधी झोपायचं, वगैरे वगैरे. पण तसं नाहीये. हे त्यापेक्षा खूप खोल आहे. वेळ व्यवस्थापन म्हणजे फक्त वेळेचं नाही, तर आपल्या ऊर्जेचं आणि आपल्या मानसिकतेचं नियोजन करणं. आपली एनर्जी कुठे वापरायची आणि अभ्यासासाठी योग्य माइंडसेट कसा तयार करायचा, हेच तर खरं कौशल्य आहे. ठीक आहे, तर मग सुरुवात कुठून करायची? सगळ्यात आधी आपल्याला हे ओळखायला हवं की आपल्या मार्गातले मोठे अडथळे कुठले आहेत. आणि गंमत म्हणजे हे अडथळे बाहेरचे नसतात, ते आपल्या आतच दडलेले असतात. एकदा का ते ओळखले की त्यांना दूर करणं सोपं होतं. हेच पहिलं पाऊल आहे. आणि हे आहेत आपले वेळेचे चोर. यात कोण कोण आहे? अर्थातच आपला लाडका मोबाईल फोन आणि सोशल मीडिया. मग येते टाळाटाळ करण्याची सवय. नंतर करू असं म्हणणं. एकाग्रतेचा अभाव, म्हणजे मन सतत इकडे तिकडे भटकत राहतं. आणि हो, मल्टीटास्किंग, म्हणजे एकाच वेळी 100 गोष्टी करायचा प्रयत्न. या सगळ्या सवयी आपला वेळ आणि एनर्जी दोन्ही चोरून नेतात आणि आपल्याला कळतही नाही. आणि यातली सर्वात धोकादायक सवय कोणती असेल, तर ती आहे उद्या करू म्हणण्याची. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. बघा, उद्या करू म्हणणं ही एक छोटीशी सवय वाटते, पण हळूहळू हीच सवय यशाच्या मार्गात एक मोठी भिंत उभी करते. चला, आता हे अडथळे तर आपण ओळखले. आता त्यांच्यावर मात करून एक प्रभावी म्हणजे एकदम जबरदस्त अभ्यास योजना कशी बनवायची ते पाहूया. आता प्रॉब्लेम पुरे झाले, सोल्युशनकडे वळूया. हे मोठ्या दगडांचं तत्व आहे ना, हे खूपच जबरदस्त आहे. जरा कल्पना करा, आपल्याकडे एक बरणी आहे. जर आपण त्यात आधी वाळू भरली तर मोठे दगड बसतील का? नाही. पण जर आपण आधी मोठे दगड टाकले, मग खडे टाकले आणि मग उरलेल्या जागेत वाळू भरली, तर सगळं काही व्यवस्थित बसेल. अभ्यासाचंही अगदी तसंच आहे. आपले मोठे दगड म्हणजे महत्वाचे आणि अवघड विषय. दिवसाची सुरुवात त्यांच्यापासून करा. एकदा का ते मार्गी लागले की बाकीचे सोपे विषय आणि इतर कामं आपोआप त्यांच्या जागेवर बसतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, आपल्या मेंदूची एनर्जी, त्याची ताकद दिवसाच्या सुरुवातीला किंवा अभ्यासाला बसल्यावर पहिल्या टप्प्यात सगळ्यात जास्त असते. तर मग या ऊर्जेचा वापर कशासाठी करायचा? बरोबर, सगळ्यात अवघड विषयासाठी. एकदा का तो अवघड टप्पा पार झाला ना, की मनावरचं ओझं एकदम हलकं होतं आणि आत्मविश्वास आपोआप वाढतो. आणि हो, प्रत्येकाचा हा एनर्जीचा पीक टाईम, ज्याला आपण प्राईम टाईम म्हणू, तो वेगळा असतो. काही जण अर्ली बर्ड्स असतात, म्हणजे त्यांना पहाटे उठून अभ्यास करायला आवडतं, तर काही नाईट आउल्स, ज्यांचा अभ्यास रात्रीच्या शांततेत जास्त चांगला होतो. त्यामुळे आपला स्वतःचा प्राईम टाईम कोणता आहे हे ओळखा आणि त्यानुसारच अवघड विषयांचं नियोजन करा. दुसऱ्याची कॉपी करून चालणार नाही. सगळ्या विषयांना एकाच तराजूत तोलून चालत नाही. म्हणजे अभ्यासाची वन साईज फिट्स ऑल अशी कोणती पद्धत नाहीये. गणिताला काय हवं? भरपूर सराव. विज्ञानाला आकृत्या आणि संकल्पना समजून घेणं. इतिहासाला गोष्टींसारखं लक्षात ठेवा. आणि भाषा विषयांसाठी भरपूर लिहा आणि वाचा. थोडक्यात काय, तर विषयानुसार अभ्यासाची पद्धत बदलली की शिकणं खूप सोपं आणि इंटरेस्टिंग होतं. आता एका स्मार्ट स्टडी प्लॅनमध्ये काय काय असायला हवं? तर ह्या 4 गोष्टी. पहिलं, सातत्य. रोज 3-4 तास तरी दर्जेदार अभ्यास व्हायलाच हवा. दुसरं, पूर्वतयारी. म्हणजे आदल्या रात्रीच दुसऱ्या दिवशी काय करायचंय याची एक लिस्ट तयार ठेवा. तिसरं, लवचिकता. आपलं वेळापत्रक दगडावरची रेष नाहीये. गरजेनुसार त्यात बदल करता यायला हवा. आणि चौथं, अभ्यासासाठी एक ठरलेली स्वच्छ जागा. ती जागा बघितली की मेंदूला आपोआप सिग्नल मिळतो, चला
आता अभ्यासाची वेळ झाली. आपण अभ्यासाबद्दल, नियोजनाबद्दल खूप बोललो, पण एक गोष्ट विसरून चालणार नाही, ती म्हणजे आपलं आरोग्य, शारीरिक आणि मानसिक आरोग्य. कारण परीक्षेतील यश फक्त पुस्तकी ज्ञानावर अवलंबून नसतं, ते आपल्या एकूण एनर्जी लेव्हलवर अवलंबून असतं. आणि आरोग्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय? तर पुरेशी झोप. याला अजिबात पर्याय नाही. रात्री किमान 7 ते 8 तास झोप घ्यायलाच हवी. कारण तेव्हाच आपला मेंदू दिवसभर अभ्यास केलेलं सगळं काही व्यवस्थित साठवून ठेवतो. झोपेशी तडजोड करणं म्हणजे अक्षरशः स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखं आहे. एवढा अभ्यास करताना कधीकधी कंटाळा येऊ शकतो, बरोबर? मग स्वतःला मोटिवेटेड कसं ठेवायचं? तर आपले छोटे छोटे विजय साजरे करून. एखादा अवघड चॅप्टर पूर्ण झाला, वा, स्वतःला शाब्बासकी द्या. 5 मिनिटांचा म्युझिक ब्रेक घ्या किंवा जे काही आवडतं ते करा. या छोट्याशा बक्षिसामुळे पुढच्या टप्प्यासाठी एक नवीन जोश येतो. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? हेच, की वेळ आपल्या हातात आहे. आपणच आपल्या वेळेचे मालक आहोत. 12वीची परीक्षा ही इतरांसोबतची स्पर्धा नाहीये, तर ती स्वतःच्या क्षमतेची एक कसोटी आहे. आणि या कसोटीमध्ये वेळ हा आपला सगळ्यात मोठा साथीदार बनू शकतो. फक्त त्याचं योग्य नियोजन करायला हवं. आणि जाता जाता एक शेवटची पण अत्यंत महत्वाची गोष्ट. असं म्हणतात की नियोजन करण्यात अयशस्वी होणं म्हणजे अपयशाचंच नियोजन करणं. किती खरं आहे हे, नाही का? त्यामुळे आता वेळ घालवू नका. आजच, आत्ताच आपल्या वेळेची सूत्र हातात घ्या, एक स्मार्ट प्लॅन बनवा आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये चमकदार यश मिळवण्यासाठी तयार व्हा. खूप खूप शुभेच्छा.